आणि बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये राज ठाकरे हे सातत्यानं लवचिक राजकारण किंवा राजकारणातली लवचिक भूमिका याबद्दल आपलं मत मांडत असताना कल्याण डोंबिवलीच्या पाठोपाठ राज ठाकरेंनी नाशिकमध्ये हेच लवचिकतेचं राजकारण पुन्हा एकदा अवलंबल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कारण मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी एकत्रित निवडणूक नाशिकमध्ये लढली होती, पण सत्ता स्थापनेची जेव्हा वेळ आली तेव्हा राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिल्याचं चित्र पाहायला मिळालं। नाशिकमध्ये मनसेच्या अवघ्या 1 नगरसेविका निवडून आलेल्या आहेत आणि त्यांनी सत्ता स्थापनेच्या वेळेला शिवसेनेसोबत हातमिळवणी केली। त्यामुळे नाशिकमध्ये आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी एकत्रित सत्ता स्थापना झालेली आहे। नाशिकमध्ये मनसेच्या मयुरी पवार या एकमेव विजयी नगरसेविका आहेत, तर शिवसेनेनं 26 जागी यश मिळवलं। मनसेला सोबत घेतल्यामुळे शिवसेना आणि मनसे यांचा मिळून एक सदस्य स्थायी समितीवरती वाढणार आहे। विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नाशिकच्या निवडणुकीत एकत्र होते। एकमेव नगरसेवक असूनही मनसे सत्तेत बसलेली आहे, तर 15 नगरसेवक असलेली ठाकरेंची शिवसेना ही विरोधी बाकांवर बसेल। त्यामुळे सत्तेचा महिमा मोठा म्हणावा लागतोय। आणि या सगळ्या राजकीय घडामोडींना किंवा नाशिकमधल्या मनसेच्या भूमिकेला मुंबईतल्या नेत्यांनी स्थानिक पातळीवरचं राजकारण किंवा स्थानिक पातळीवरती घेतलेला निर्णय असं एक लेबल चिकटवलेलं आहे। यशवंत किलेदार काय म्हणतात आपण पाहूया। मला वाटतं ह्या स्थानिक पातळीवर विकासाच्या मुद्द्यावर स्थानिक नेत्यांनी घेतलेले निर्णय असावेत, कळलं का? आणि जे काही कल्याण डोंबिवली असो किंवा नाशिक असो तिथे माझा थेट काही संबंध येत नाही। मुंबई महानगरपालिकेच्या विषयाचं काय असेल तर मी त्यावर वक्तव्य करू शकतो की ह्या वरिष्ठ पातळीवरचे पॉलिसी डिसिजन्स असतात आणि ते अन्य महानगरपालिकेचे आहेत, मुंबई महानगरपालिकेचे नाही। माझा विषय मुंबई महानगरपालिकेपुरता मर्यादित आहे, त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणं मला योग्य वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।